जे विषय आहे तंत्रज्ञान आणि खेळणी त्याच्याशी रिलेटेड आपण हे एक शैक्षणिक साहित्य बोललेलं आहे। या शैक्षणिक साहित्याचं जे काही नाव आहे या खेळातून जाणूया अणूची संरचना अणूचं अंतर्गुण। ओके, तर आपण या खेळाच्या माध्यमातून काय काय जाणून घेणार आहोत। तर पहिल्यांदा मूलद्रव्याचे आपले जे काही एलिमेंट 4 कक्षा आहेत या कक्षांची जी इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी आहे म्हणजे इलेक्ट्रॉनची कमाल घनता किती आहे विद्यार्थी ते जाणून घेतले या खेळाच्या माध्यमातून। दुसरं काय आहे की महत्त्वाचा विषय की मूलद्रव्यांची ओळख आयडेंटिफिकेशन ऑफ एलिमेंट, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एलिमेंट, ॲटॉमिक मास ऑफ एलिमेंट, बॅलन्स अँड कंपाऊंड फॉर्मेशन म्हणजे संयुगांची निर्मिती कशा पद्धतीने होते ते सुद्धा काय करणार आहे या ठिकाणी विद्यार्थी जाणून घेणार आहे। तर प्रथम बघूया आपण की आपल्याला माहिती आहे की एक इलेमेंट आहे तो इलेमेंटचा ॲटॉमिक मास नंबर इज डिनोटेड बाय लेटर ए आणि ॲटॉमिक नंबर इज डिनोटेड बाय लेटर झेड। तर ए हा वरती लिहितो झेड आपण खाली लिहितो, बरोबर आहे ना। त्याच्यानंतर पहिली कक्षा, दुसरी कक्षा, तिसरी कक्षा, चौथी कक्षा, पहिली कक्षा के कक्षा, दुसरी एल एम। आता याची जी कॅपॅसिटी आहे की कॅपॅसिटी आहे 2 इलेक्ट्रॉन, एल कक्षेची 8 आहे, एम कक्षेची 18 आहे, एन कक्षेची 32 आहे। परंतु या ठिकाणी विद्यार्थी स्वतः कृती करणार आहे। या ठिकाणी आपण माउंटिंग बोर्ड तयार केलेला आहे, स्क्रू फिक्स केलेला आहे आणि या ठिकाणी हे प्लॅस्टिक बॉल आहे जे आपण इलेक्ट्रॉन म्हणून या ठिकाणी दाखवलेले आहे। तर आपल्याला माहिती आहे की या ॲटमचा न्यूक्लियस असतो आणि न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे कण असतं, बरोबर। त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन जे आहे हे इलेक्ट्रॉन या ऑर्बिटमध्ये काय करत असतात, फिरत असतात। तर पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन विद्यार्थी काय करतील स्वतः कृती करणार आहे आणि पहिल्या कक्षेमध्ये त्याने 2 इलेक्ट्रॉन या ठिकाणी काय केले फील केलेले आहेत। पहिलं ऑर्बिट त्याने कंप्लीट केलं। दुसरं सेकंड ऑर्बिट जे आहे या सेकंड ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात, त्याची कॅपॅसिटी 8 इलेक्ट्रॉन विद्यार्थी स्वतः काय करतील हे इलेक्ट्रॉन या कक्षांमध्ये काय करतील फील करतील। त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन जो आहे तो आपल्याला फील करायचा आहे आणि विद्यार्थी या खेळाच्या माध्यमातून स्वतः कृतीच्या माध्यमातून या ठिकाणी हे कृती करतील। त्यांनी काय केलं 2 8 दुसरी कक्षा फील केली, तिसरी कक्षा जी आहे ती 18 आहे, बरोबर आहे की नाही। तर 18 इलेक्ट्रॉन या ठिकाणी विद्यार्थी फील करतील, त्याच्यानंतर 32। आता त्यांनी कृती तर केलेली आहे बाबा, आपण पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन टाकले तर 2, या ठिकाणी आपल्याला 2 नंबर आहे, बरोबर आहे। पहिल्या ब्लॉकमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये त्यांनी 8 इलेक्ट्रॉन फील केलेले आहेत, 8 बरोबर। तिसऱ्या कक्षेमध्ये 32 आपला 18 इलेक्ट्रॉन त्यांनी काय केलेले आहेत फील केलेले आहेत त्याच्यामुळे। आणि चौथ्या कक्षेमध्ये म्हणजे एल कक्षेमध्ये त्यांनी 32 एलिमेंट आपला इलेक्ट्रॉन जे आहे ते फील केलेले आहे। त्याच्यामुळे त्यांनी काय केलं ह्या 4 कक्षांची जी काही इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी आहे कमाल धारकता आहे ही कमाल धारकता त्यांनी स्वतः शोधून काढली 2 8 18 32, बरोबर। त्यांना कळलं तुम्हाला ते कळणार आहे, बरोबर आहे। आता आपण गेमला चालू करतो, विद्यार्थी काय करणार आहे गेमला या ठिकाणी चालू करणार आहे। या ठिकाणी आपण ही काय केलेली आहे अशा पद्धतीची कार्ड्स तयार केलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन जे आहेत हे कुणीकडे असतात तर केंद्रकामध्ये असतात, बरोबर। जेवढे प्रोटॉन तेवढे इलेक्ट्रॉन आणि तेवढे त्याचा ॲटॉमिक नंबर असतो झेड, बरोबर आहे। आता मला 13 प्रोटॉन आणि 14 न्यूट्रॉनचं जे काही मला एलिमेंट शोधून काढायचं आहे, काय शोधून काढायचं आहे एलिमेंट शोधून काढायचं आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शोधून काढायचं आहे, त्याचा ॲटॉमिक मास शोधून काढायचं आहे, त्याची व्हॅलेन्सी मला शोधून काढायची आहे, बरोबर आहे। 5 विद्यार्थी हा खेळ खेळतील, दोघात खेळतील, चौघात खेळतील, ग्रुपमध्ये खेळतील, त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन स्पर्धा लावतील, बरोबर आहे की नाही। आता 13 प्रोटॉन 14 न्यूट्रॉन तो पहिल्यांदा ते कृती करतील। पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन जाणार आहे 2, 13 2 गेले उरले 11। त्याच्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये 8, बरोबर, म्हणजे 11 8 गेले उरले 3, बरोबर। तिसऱ्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन लावले ते 3 इलेक्ट्रॉन लावले, बरोबर आहे। आता या ठिकाणी आपण 3 इलेक्ट्रॉन लावून घेऊया। 3 इलेक्ट्रॉन लावून घेतले, बरोबर आहे। आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मला पाहिजे की काय करेल पहिल्या कक्षेमध्ये 2
दुसऱ्या कक्षेमध्ये 8 आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 3. यस, ओके. मी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विद्यार्थ्यांना कळलं. 2 8 3. तर ते 2 8 3 एलिमेंट कोणता आहे? मग 13 इलेक्ट्रॉन किंवा 13 प्रोटॉन मी काय करेन? 13 नंबर इथे शोधेन, कारण मी इथे सगळी कार्ड्स तयार केलेली आहे. काय तयार केलेली आहे? कार्ड्स तयार केलेली आहे. हा 13 अंक दिसला का? बरोबर आहे. तर 13 अंकाचं एलिमेंट कोणतं आहे? Al. बरोबर आहे. तर Al हे 13 अंकाचं म्हणजे Al फॉर ॲल्युमिनियम एलिमेंट. हे कोणतं आहे? ॲल्युमिनियम. मग दुसऱ्याचं नाव मला कळलं कोणतं आहे? ॲल्युमिनियम. मग ॲल्युमिनियम म्हटल्यानंतर 13. आता प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची टोटल संख्या म्हणजे ॲटॉमिक मास नंबर 13 + 14 झाले किती हो? 27 इज द ॲटॉमिक मास नंबर ऑफ ॲन ॲल्युमिनियम एलिमेंट. सो मी इथं काय करेन? 27 चं कार्ड इथं देईन. ओके. आता इथं व्हॅलेन्सी आता आपल्याला काढायची. काय काढायची आहे? आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 3 इलेक्ट्रॉन. बरोबर. मी याला ऑर्बिट कंप्लीट करायचा. हा काय करतो? इलेक्ट्रॉन डोनेट करेल. काय करेल? याची व्हॅलेन्सी किती येणार आहे? 3 येणार आहे. तर मी 3 नंबरचं जे काही कार्ड आहे ते काय करेल? इथे ठेवेल. बरोबर. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मला समजलं, ॲल्युमिनियम आपलं एलिमेंट समजलं, ॲटॉमिक मास नंबर आम्हाला समजला आणि त्याचबरोबर त्याची व्हॅलेन्सी सुद्धा समजली. मग त्याचबरोबर मी काय करेन? अशा पद्धतीने कंपाऊंड फॉर्मेशन सुद्धा या ठिकाणी दाखवेल. लक्षात आलं का? काय करेल? कंपाऊंड फॉर्मेशन. मग इथं एखादं एलिमेंट मी घेतलं, सोडियम घेतलं, क्लोरीन घेतलं. लक्षात आले की नाही? सोडियम आणि क्लोरीन यांचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन तयार होईल. बरोबर आहे. विद्यार्थी स्वतः शोधून काढतील, स्वतः तयार करतील. सोडियम काय करतो? क्लोरीनला इलेक्ट्रॉन देतो आणि क्लोरीन काय करतो? इलेक्ट्रॉन घेतो. मग इथं 2 8 8 क्लोरीनचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आणि 2 8 हे कोणाचं तयार होईल? सोडियम. आणि यांच्यापासून सोडियम क्लोराईडची निर्मिती होईल. तर अशा पद्धतीचा हा गेम आहे.